स्वामी म्हणतात, गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कधीही कठीण असू देत, तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो. यातूनही खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे. म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका. गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही, कारण नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत झाला आहे. त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका. आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात. त्यांना जिथे आहे तिथेच त्यांना राहू द्या आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल, पण ते घडून गेलेलं आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही. ते सर्व विचार, आठवणी मृत झालेल्या आहेत. जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात, पण गरुड खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की तो ढगाच्या वरही पोहोचतो. आणि यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. संकटातही मजा शोधायची असते, नाहीतर छोटी छोटी संकटं मोठी वाटायला लागतात. कारण कोणीतरी म्हटलंच आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं. तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीवर मात कराल. नेहमी त्यांच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये. कारण एकदा जर पिलाला तशी सवय लागली तर ते तिथंच राहायला लागले आणि ते आळशी होईल. तर गरुड हा पक्षी असूनही देखील त्यालाही हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीही ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही. पण आपण माणूस आहात आणि माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होऊन जाईल. हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.